लाकडी फळीमुळे वाचला जीव. गणपती विसर्जन झाले. त्याच्या दुसऱ्या दिवशी आजी आपल्या 2 नातवंडांना घेऊन समुद्रकिनारी फिरायला आली होती. आदल्या दिवशी ते सगळे समुद्रकिनारी आले होते, पण गणपती विसर्जनाची गर्दी होती, त्यामुळे मुलांना सागरकिनारी पाण्याच्या लाटांबरोबर खेळता आले नाही. म्हणून आजी त्यांना आपण उद्या परत येऊ असे म्हणाली. मुलांनीही ते लक्षात ठेवून दुसऱ्या दिवशी आजीकडे हट्ट केला. म्हणून दुपारी निवांत वेळी आजी राम व श्यामला घेऊन समुद्रकिनारी आली. त्यांचे कुटुंब म्हणजे राम व श्याम, त्यांचे आई बाबा व काका आणि आजी असे एकत्र आनंदाने राहत होते. त्यांचे घरही समुद्रकिनाऱ्याजवळ होते, त्यामुळे त्यांना नेहमी येण्याची सवयही होती. परंतु गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी मात्र त्यांचा दिवस काही चांगला गेला नाही. आजी वाळूमध्ये बाजूला बसून राम व श्याम दोघांवर लक्ष ठेवून होती. दोघेजण आधी वाळूमध्ये खेळत होते. त्यानंतर त्यांनी समुद्राच्या लाटांबरोबर खेळू म्हणून थोडे पुढे खेळायला गेले. आजीचे लक्ष होते, तरीही आजी त्यांना जास्त पाण्यामध्ये जाऊ नका अशा सूचना देत होती. राम हा 10 वर्षांचा होता, तर श्याम त्याच्यापेक्षा मोठा 14 वर्षांचा होता. दोघांनाही पोहता येत नव्हते. दुपारची निवांत वेळ होती, त्यामुळे आजीला थोडी थोडी झोप येत होती. आजीचे डोळे मिटत होते आणि त्याच वेळी नेमकी मुले समुद्रात आतमध्ये लाटांबरोबर गेली. मोठा भाऊ श्याम रामला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. त्यात तो यशस्वी झाला, पण तोपर्यंत त्याला मात्र भरपूर दम लागला. स्वतःला बाहेर काढण्यासाठी तो प्रयत्न करत होता, पण तो मात्र लाटेबरोबर आतमध्ये वाहत गेला. त्याला किनाऱ्याजवळ येता आले नाही. तिकडे सगळ्यांचा आवाज येऊ लागला. तेव्हा आजी पटकन जागी झाली आणि पाहिले काय झाले ते. तेव्हा तिला कळाले की आपलीच नातवंड पाण्यात आतपर्यंत गेली. ती तातडीने त्यांच्या मदतीसाठी गेली, पण फक्त रामलाच किनाऱ्यावरील इतर माणसांनी वाचवले होते. श्याम मात्र समुद्रात बुडाला अशी खबर वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. श्यामचे काका, आई वडील सर्वांना ही बातमी समजली. ते सुद्धा समुद्रकिनारी आले. तेथील मच्छीमारांच्या मदतीने बोट घेऊन श्यामचे काका व बाबा समुद्रात श्यामला शोधण्यासाठी गेले. रात्री उशिरापर्यंत सगळेच श्यामला शोधत होते. पोलीसही आले. ते सुद्धा मदत करत होते, परंतु काहीच उपयोग झाला नाही. श्याम कुठेच सापडत नव्हता. तोपर्यंत आई वडील, काका, आजी, घराच्या आजूबाजूचे नातेवाईक सर्वांना वाटले की श्याम आत्तापर्यंत जिवंत सापडणार नाही. आई, आजी दोघींचेही रडून रडून खूप हाल झाले. आजीला या सर्वाला आपणच जबाबदार आहोत असे वाटून तिने त्याचा धसका घेतला. तिचे बीपी वाढले. सर्वांनी श्यामची आशा सोडली. इकडे समुद्रात श्यामला खूप दम लागला. तो लाटेबरोबर खूप आतपर्यंत गेला होता. नाकातोंडात पाणीसुद्धा गेले होते, परंतु आपल्याला कोणीतरी वाचवायला येईल या आशेवर तो हातपाय मारून कसा तरी तग धरून राहिला. संध्याकाळ झाली, तरीही कोणी त्याला दिसत नव्हते. आजूबाजूला सगळीकडे फक्त पाणीच पाणी होते. हात पायसुद्धा खूप दुखू लागले. जणू काही त्याच्या शरीरातील सर्व शक्ती संपून गेली. तोही खूप घाबरला होता. संध्याकाळच्या अंधारात फक्त तो एकटा आणि आजूबाजूला समुद्राचे खारे पाणी. घसासुद्धा कोरडा पडला. भूकही लागली होती आणि समुद्रातील मोठमोठ्या माशांची भीती वाटत होती. त्यालाही कळत नव्हते काय करावे. त्याने पूर्ण आशा सोडून दिली. हातपाय मारायचीही इच्छा राहिली नाही. त्यालाही कळून चुकले की आता आपण बुडून मरणार. तेवढ्यात त्याच्या हाताला एक मोठी फळी जी पाण्यावर तरंगत होती ती लागली. लगेच त्याने ती फळी पकडून त्यावर चढण्याचा प्रयत्न केला, परंतु फळीवर चढून बसू शकत नव्हता. मग त्याने त्या फळीवर आपले हात घट्ट धरून ठेवले. हनवटी टेकून डोकं पाण्याच्या वर राहील असे ठेवले. शांतपणे तसाच पाण्यावर फळीच्या साहाय्याने तरंगत राहिला.
पहाट झाली. सूर्याची किरणं दिसायला लागली. तेव्हा त्याला कळाले की आपण अर्धा दिवस आणि पूर्ण रात्र समुद्रात आहोत. आता पूर्ण उजाडले होते. त्याला पुन्हा आशा निर्माण झाली की कोणीतरी नक्कीच बोट घेऊन येईल. तो वाट बघत राहिला. भुकेने तहानेने त्याचा जीव कासावीस होऊ लागला. ही फळी आधार होती म्हणून तर मी सकाळपर्यंत तरंगत राहू शकलो, नाहीतर केव्हाच समुद्रात बुडालो असतो. हे सर्व विचार त्याच्या मनात येत होते. असाच वेळ जात होता. तेवढ्यात त्याला बोटीच्या इंजिनचा आवाज आला. त्याने सगळीकडे पाहिले. दूरवर त्याला एक बोट जात आहे असे दिसले. तो सर्व उरलीसुरली शक्ती ताकद एकत्र करून जोरजोरात हाका मारू लागला व हात हलवू लागला. बोटीवर खोल समुद्रात गेलेले मच्छीमार लोक होते. ते सुद्धा आजूबाजूला पाहत होते. त्यांना सुद्धा दूरवर काहीतरी हलताना दिसले. तेव्हा ते त्या दिशेने येऊ लागले. जसजसे ते जवळ जात होते तेव्हा त्यांना फळीच्या साहाय्याने पाण्यात एक मुलगा तरंगताना दिसला. त्यानंतर त्यांनी अतिशय वेगाने त्याच्याजवळ जाऊन त्याला बोटीवर घेतले. त्याला प्रथम त्यांनी त्यांच्याकडचे पिण्यासाठी पाणी दिले. थोडेसे खायला दिले. त्यानंतर श्यामला जरा बरे वाटले. मग त्याला कोरडे कपडे घालायला दिले. त्यानंतर त्यांनी त्याची चौकशी केली की तू कोण आहे, तुझे नाव काय, एवढ्या खोल समुद्रात तू कसा काय आलास. त्यावर श्यामने त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली व आभारही मानले. बोटीवरचा जो मुख्य मच्छीमार होता त्याने वायरलेस सेटच्या माध्यमातून समुद्रकिनारी असलेल्या पोलीस स्टेशनला श्यामची माहिती दिली व तो पूर्णपणे सुरक्षित आहे असे सांगितले आणि त्याला घेऊन 3 ते 4 तासात समुद्रकिनारी पोहोचू असेही सांगितले. ही बातमी पोलिसांना कळताच त्यांनी श्यामच्या आईवडिलांना व काकांना सांगितली. ही बातमी ऐकून त्यांना एवढा आनंद झाला की ते काहीच बोलू शकत नव्हते. फक्त आनंदाचे अश्रू त्यांच्या डोळ्यातून वाहत होते. श्यामचे आईवडील, काका, आजी आणि त्यांचे नातेवाईक यांनी तर आशाच सोडून दिली होती व त्याच्या अंत्यसंस्काराची तयारीसुद्धा सुरू केली होती. पोलिसांकडून श्याम जिवंत आहे व 3 ते 4 तासात तो समुद्रकिनारी बोटीने पोहोचेल असे समजताच ते लगेच समुद्रकिनारी गेले. आईला तिच्या लेकराला पाहण्यासाठी डोळे आसुसले होते. अखेर श्यामला घेऊन येणारी बोट आली. ताबडतोब त्याचे वडील बोटीवर चढले. त्यांनी आपल्या लेकराला जवळ घेतले. त्याला कडकडून मिठी मारली. एकीकडे तो जिवंत आहे आणि सुखरूप आहे याबद्दल देवाकडे आभार मानत होते आणि रडतही होते. त्यांनी त्याला उचलून घेतले आणि त्याच्या आईकडे आणले. आईनेही त्याला कडकडून मिठी मारली. आजीही रडत होती. तिनेही आपल्या नातवाला गळ्याशी घेतले. हे सर्व पाहून सगळे नातेवाईक, आजूबाजूची माणसे यांना गहिवरून आले. सर्वांचे डोळे पाणावले होते. श्यामच्या आईवडिलांनी बोटीवरच्या सर्व मच्छीमार लोकांचे आभार मानले. त्यांना अनेकदा धन्यवाद केला आणि आपल्या लेकराला घेऊन ते घरी आले. श्यामसुद्धा पुन्हा आपल्या आईवडील, आजी, काका व लहान भावाला बघून रडत होता. त्यालाही खूप आनंद झाला होता. त्यानेसुद्धा जगण्याची आशा सोडली होती, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करायचे असे ठरवले होते. म्हणून तो पुन्हा सुखरूप त्या महाकाय वाटणाऱ्या समुद्रातून बाहेर पडू शकला.